नमस्कार. आपण पाहत आहात सक्षम महाराष्ट्र न्यूज. प्राचार्य राजेंद्र केशवे यांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद मिळणार का? माहूर तालुक्यात सध्या या चर्चेला चांगलाच जोर आला असून राजेंद्र केशवे यांना अध्यक्षपदाची संधी देऊन माहूर तालुक्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. माजी नगराध्यक्ष तथा प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी मागील 5 वर्षांपासून नांदेड जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळली. अलीकडे झालेल्या निवडणुकीतही त्यांचा दणदणीत विजय झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत राजेंद्र केशवे यांच्या नावाचा विचार करावा अशी मागणी माहूर तालुक्यातून पुढे येत आहे. केशवे परिवाराची नांदेड जिल्हा बँकेच्या राजकारणाशी दीर्घकाळापासून असलेली नाळही या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मजकुरानुसार नामदेवरावजी केशवे यांनी सुमारे 25 वर्षे नांदेड जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले. यानंतर त्यांचे सुपुत्र प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी संचालक पदाची जबाबदारी सांभाळली. समर्थकांच्या मते गेल्या अनेक वर्षांपासून केशवे परिवाराने माहूर तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी काम केले आहे. माहूर तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यात आदिवासी आणि बंजारा समाजाची मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी जिल्हा पातळीवरील महत्त्वाच्या संस्थांमध्ये तालुक्याला नेतृत्वाची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील 35 वर्षांपासून माहूर तालुक्याला जिल्हा परिषद किंवा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही असा दावा या मागणीच्या समर्थनार्थ करण्यात आला आहे. आता नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आली असताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र केशवे यांच्या नावाचा विचार होणार का आणि माहूर तालुक्याला अध्यक्षपदाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळणार का, याकडे माहूर तालुक्यातील नागरिकांसह राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राजेंद्र केशवे यांना अध्यक्षपद मिळाल्यास माहूर तालुक्याच्या बँकिंग आणि विकासाच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माहूर तालुक्याला अध्यक्षपद मिळणार का? राजेंद्र केशवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का? याचे उत्तर आता आगामी निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे. अशाच महत्त्वाच्या स्थानिक आणि राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा सक्षम महाराष्ट्र न्यूज. सत्य, सक्षम, समर्पित. माहूर तालुका प्रतिनिधी संजय वडसकर.